गुरुवारी हिंदू एकता आंदोलन पक्षाचा मेळावा। श्रीरामपूर हिंदू एकता आंदोलन पक्षाचा राज्यव्यापी मेळावा गुरुवार दिनांक 17 एप्रिल आयोजित केल्याची माहिती पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुदर्शन अण्णा शितोळे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली। या मेळाव्यात राज्याची नवीन कार्यकारिणीची निवड करण्यात येणार असून मेळाव्यासाठी महाराष्ट्र राज्याच्या सर्व जिल्ह्यातून पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत। सूचना करण्यात येणार आहे। तसेच नवीन कार्यकारिणी निवडण्यात आल्यानंतर निवडणुकीबाबत मार्गदर्शन करण्यात येणार आहे। या मेळाव्यास पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष रामसिंग बावरी, प्रदेशाध्यक्ष सुदर्शन अण्णा शितोळे, महाराष्ट्र राज्य संघटक संतोष जगताप, सांगलीचे प्रदेश सरचिटणीस दीपक ढवळे मार्गदर्शन करणार आहेत। या मेळाव्यात आगामी होणाऱ्या स्थानिक स्वराज्य राज्यात पक्ष बांधणी करणारा संघटनांच्या निवडणुकीसंदर्भात विचारविनिमय करून कार्यकर्त्यांना हिंदू एकता आंदोलनामध्ये राज्यातील युवकांना पदे देऊन असल्याचे पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष रामसिंगजी बावरी यांनी सांगितले व राज्यात येणाऱ्या स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वतंत्र लढवण्यात येणार आहे। सध्या महाराष्ट्रात 12 जिल्हे व 45 तालुक्यात पक्षाचे काम चालू आहे। या कार्यक्रमास महाराष्ट्र राज्य युवा अध्यक्ष अमित सूर्यवंशी, वकील संघटनेचे सांगली जिल्हा अध्यक्ष ॲडव्होकेट बाळासाहेब वाघमोडे, महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस ॲडव्होकेट दत्तोपंत काश्मीरे, नाशिक हिंदू एकता युवा अध्यक्ष प्रसाद बावरी, दिडोरी तालुका अध्यक्ष किशोर देशपांडे, धुळे जिल्हा अध्यक्ष मनोज घोडके, जळगाव जिल्हा प्रमुख अनिल देवकर तसेच प्रत्येक जिल्ह्यातील जिल्हा प्रमुख, तालुका प्रमुख व शहर प्रमुख उपस्थित राहणार आहे। कार्यक्रम यशस्वीतेसाठी श्रीरामपूर शहर अध्यक्ष BM पवार, जिल्हा अध्यक्ष विजय जगताप, जिल्हा संघटक मनोहर बागुल, जिल्हा कार्याध्यक्ष चिलिया तुवर, श्रीरामपूर तालुका प्रमुख शिवाजी फोफर्स, नेवासा तालुका अध्यक्ष अविनाश कनगरे, राहाता तालुका अध्यक्ष दत्तात्रय मंडलिक, जिल्हा संघटक सोपनराव पागिरे, जिल्हा उपाध्यक्ष नंदकुमार बगाडे, राहाता शहराध्यक्ष रामदास सदाफळ प्रयत्नशील आहेत।